नमस्कार. मी आरती गुप्ते. माझ्या अभिवाचन आरतीचे ह्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्या समोर दिवाळीबद्दलच एक लेख सादर करत आहे. लेखक आहेत सतीश इंदापूरकर आणि ऐकूया तर. शीर्षक आहे दिवाळी. आपलं आयुष्य म्हणजे टेस्ट मॅच सारखं असतं. क्रिकेट आवडतं म्हणून असं सहज वाटलं. 4 इनिंग सारखं. पहिली इनिंग बालपण, दुसरी इनिंग तरुणपणची, तिसरी इनिंग स्कोर व्यवस्थित करण्यासाठी आणि चौथी इनिंग क्रिकेटमध्ये शेवटची. पण आयुष्याची चौथी इनिंग केव्हाही संपणारी. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना वेगवेगळ्या इनिंगमध्ये खेळत असणाऱ्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. दरवर्षी नवीन आनंदाचा, नव्या आशेचा झोत घेऊन येणारी ही दिवाळी. लहानपणापासून असलेला तो उत्साह आजही कायम आहे. पण आता आनंद साजरा करण्याची पद्धत मात्र बदलली आहे. एका विशिष्ट वयानंतर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच आपल्या दिवाळीचा खरा आनंद होतो, असं त्याला आता वाटत असे. बहुतेक कोणीतरी विचारतच, काय ह्या वर्षी दिवाळीत विशेष काय कार्यक्रम? तो फक्त मंद हसत म्हणायचा, नेहमीप्रमाणे. आणि त्या प्रश्नाने त्याला नेहमीच आयुष्यातील 2 दिवाळीच्या आठवणीत घेऊन जायचे. लग्न होऊन जेमतेम 3-4 वर्ष झाली होती. व्यवसाय नुकताच सुरू झाला होता. दिवाळीमुळे पेमेंट मागायला गेला तर म्हणायचे, दिवाळीच्या आधी पेमेंट देतो रे. पण कोणीच दिलं नाही. मग ऐन दिवाळी घरामध्ये एकही पैसा नव्हता आणि दिवाळीत कोणाकडे बाकी मागणं योग्यच वाटत नव्हतं. ती दिवाळी घरात काहीच नसताना झालेली. ना फराळ, ना कपडे, फक्त रोजचं साधं 2 वेळचं जेवण. पण त्या दिवाळीने खूप काही शिकवलं. काही वर्षांनी व्यवसाय वाढला आणि एक छोटी फॅक्टरी सुरू केली. फॅक्टरी सुरू झाल्यानंतरची पहिली दिवाळी आणि वेगळाच आनंद, वेगळाच उत्साह. त्यांनी ठरवलं, 4 दिवस सर्वांना सुट्टी आणि बोनस सह ज्या कोणाला ऍडव्हान्स पाहिजे त्यांना मागतील तेवढा द्यायचा. कामगारांचे आनंदी चेहरे पाहून तो खूप खुश झाला. चहाच्या वेळी चहा घेता घेता तो बायकोला म्हणाला, चल आता आपली दिवाळी पाहूया. किती आहेत पैसे? बायको म्हणाली, फक्त 36 रुपये. तुम्हीच सांगितलंत ना, ज्यांना जेवढा ऍडव्हान्स पाहिजे तेवढा देऊन टाका. मग तो हसत हसत म्हणाला, हा ग, ठीक आहे, आपली दिवाळी 36 रुपयात साजरी करूया आपण. हे बघ, एकही पैसा नसताना केली होती आणि आता तर 36 रुपये आहेत आपल्याकडे. असं बोलत असतानाच एक जण आला आणि, थोडा उशीर झालाय सर, मी खूप लांबून आलोय, पण मला ना अर्जंट ऑर्डर बुक करायची. तो म्हणाला, आता 4 दिवस फॅक्टरी बंद आहे, तुम्ही नंतर या. तो म्हणाला, चालेल, पण हे 5,000 रुपये ऍडव्हान्स मात्र घ्या. मी 15 दिवसांनी माल घ्यायला येतो. दिवाळी 36 रुपयात साजरी करणार होतो, पण आता 5,000 रुपये हातात. दिवाळीचा आनंद हा पैशात नसतो,
तो तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाच्या अनुभवात असतो. खरंय की नाही? पैसे असोत किंवा नसोत, दिवाळी नेहमीच काहीतरी शिकवून मात्र जाते. आनंद देऊन जाते हे मात्र खरं. लेखक आहेत सतीश इंदापूरकर. धन्यवाद.